येते लक्षामध्ये अकाउंट आता थोडं थोडं वाटतं, सोपं वाटते का अवघड वाटते? जास्त सोपं आहे ना? इंग्लिश जरा थोडंसं प्रॅक्टिस केली की इझी आहे, काय अवघड नाही अकाउंटमध्ये. समजला जर विषय व्यवस्थित तर सिंपल आहे एकदम. ठीक आहे, तर आता आपण आज जरा काही कन्सेप्ट बघू. कन्सेप्ट म्हणजे काय, संज्ञा बघू. अकाउंटमध्ये वापरले जाणारे जे परत परत वापरले जाणारे ज्या संज्ञा आहेत, संकल्पना आहेत, त्या बघू काही काही. तर पहिले त्याच्यामधले आपण काय बघितलं अकाउंटचं, त्याच्या अगोदर एकदा रिव्हिजन करू पटकन म्हणजे तुमच्या लक्षात येईल परत. आपण अकाउंटचा अगोदर अर्थ बघितला, इंट्रोडक्शन मिनिंग बघितलं, बरोबर आहे. बुक किपिंगचा अर्थ काय सांगितलं त्यांनी, काय करायचं बुक किपिंग मध्ये आपल्याला, मराठीमध्ये सांगा. बुक किपिंग मध्ये काय करायचं असतं? व्यवहारांची नोंद करायची. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बिझनेस ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला रेकॉर्ड करायचे ते, आणि कुठं, इन द बुक्स ऑफ अकाउंट. आणि शेवटचं कशा पद्धतीने, सिस्टमॅटिक पद्धतीने. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं होतं इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. हा एक टॉपिक, हा एक पॉईंट झाला आपला. ओनरसाठी रेकॉर्ड राहते, तुमची नोंद राहते कायमस्वरूपी. आर्थिक माहिती मिळते, फायनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे डिसिजन मेकिंग म्हणजे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला त्याचं हेल्पफुल आहे. बिझनेस वाढवायचा का कमी करायचा. त्यानंतर बघितलं होतं कंट्रोलिंगसाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी, बरोबर आहे. एव्हिडन्सचा अर्थ काय बघितलं होतं, एव्हिडन्स पुरावा. तर डिस्प्युट्स म्हणजे मतभेद जर झाले, वादविवाद झाला कुठल्या पार्टी सोबत आपला, तर तुम्हाला कोर्टात पुरावा म्हणून सादर करता येतं. त्यानंतर टॅक्स लायबिलिटी बघितलं होतं. टॅक्सचा अर्थ का तो, तर आपल्याला किती टॅक्स भरायचा आहे गव्हर्नमेंटला ते समजण्यासाठी पण तुम्हाला बुक किपिंगची आवश्यकता आहे. त्यानंतर बघितलं होतं आपण युटिलिटी म्हणजे उपयोगिता. कुणाला कसं उपयोगी आहे बुक किपिंग. पहिलं बघितलं होतं ओनर म्हणजे मालक. तिथं जर तुम्ही बघितलं, बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट लॉसेस, प्रॉफिट लॉस, ऍसेट्स लायबिलिटी. मग तुला नफा झालाय का तोटा झालाय, तुझ्याकडे मालमत्ता काय काय आहे, तुझ्याकडे देणीदारी काय काय आहे, हे सगळं तुम्ही शोधून काढू शकता. बरोबर आहे. त्यानंतर बघितलं होतं आपण मॅनेजमेंटला. मॅनेजमेंट म्हणजे काय सांगितलं होतं, व्यवस्थापनाला कसा फायदा आहे, त्यांना निर्णय घेण्यासाठी आणि कंट्रोल ठेवण्यासाठी बुक किपिंग युजफुल आहे. त्यानंतर बघितलं होतं इन्व्हेस्टर, गुंतवणूकदार. तर बघितलं होतं आपण गुंतवणूकदार कुठल्या व्यवसायात पैसे गुंतवायचे हे ठरवण्यासाठी तुमच्या बुक किपिंग मध्ये तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल आहे का नाहीये ते सगळं चेक करणार, मग पैसे देणार तुम्हाला, बरोबर आहे. त्यानंतर बघितलं होतं कस्टमर. कस्टमरच्या केसमध्ये आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं, 1000 कारची बॉडी बनवायचं जर हे द्यायचंय, कॉन्ट्रॅक्ट द्यायचंय रतन टाटांना, तर ते कुठल्या लोकल बिझनेसमॅनला देतील का, नाही. तो बिझनेस त्या लेवलचा असेल, जर तो सप्लाय करू शकेल अशी खात्री असेल, ऍश्युअर्ड अबाउट सप्लाय, तो सप्लाय करू शकेल अशी जर खात्री असेल, तरच तुम्ही त्या सप्लायर कडून माल घेणार, बरोबर आहे. एक मिनिट, कोण आहे. त्यानंतर पाहिलं होतं गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला कसं फायदेशीर आहे, गव्हर्नमेंटला कुणाकडून किती टॅक्स घ्यायचा आपल्याला हे जर कळायचं असेल तर गव्हर्नमेंटला तुमच्या बुक किपिंगचं रेकॉर्ड बघणार गव्हर्नमेंट. त्यानंतर लेंडर्सचा अर्थ काय सांगतात, लेंडर्स कोण, लेंडर्स म्हणजे कोण, कर्ज देणारे. लेंडर्स म्हणजे कर्ज देणारे. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की चहाचं दुकान चालू करायचं आणि 50 लाख रुपये बँकेला मागायला गेला, देतील का बँक. मग बँक बघणार तुमची फायनान्शियल पोझिशन कशी आहे, आर्थिक स्थिती कशी आहे, आणि मग कर्ज देणार तुम्हाला बँक, बरोबर आहे. मग आर्थिक स्थिती कशावरून कळणार, बुक किपिंग वरून कळणार त्यांना. आणि त्यानंतर बघितलं तर डेव्हलपमेंट, बिझनेसचा ग्रोथ करायचा असेल, वाढवायचा असेल, तरी तुम्हाला बुक किपिंग मध्ये बघायला लागणार की लॉस किती आहे माझा, प्रॉफिट किती आहे, तर तुम्ही बिझनेस वाढवू शकता किंवा कमी करू शकता. इथपर्यंत झालं होतं आपलं. आज आता हे बरंच मी मध्ये मध्ये काय घेतोय, तर जे जे सिंपल पॉईंट आहेत ते अगोदर सांगतोय, मग कॉम्प्लिकेटेड घ्यायला काही अडचण नाहीये. आणखी नवीन आहे सब्जेक्ट तुम्हाला, त्यामुळे आपण सिंपल पॉईंट अगोदर घेतोय. आज आपण काही कन्सेप्ट बघू अकाउंट्स मधल्या, ज्या बऱ्याच वेळेला वापरल्या जातात. तर पहिली कन्सेप्ट बघतो आपण, ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय सांगितलं होता, बोला. ट्रान्झॅक्शन काल झालं ना, ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार, बरोबर आहे. व्यवसाय जे काही ट्रान्झॅक्शन करतो, माल खरेदी करतो, विकतो, त्याला माझं ट्रान्झॅक्शन. काय दिलंय बघा, एक्सचेंज ऑफ. एक्सचेंजचा अर्थ बघितला होता आपण. एक्सचेंज म्हणजे काय, देवाण घेवाण. एक्सचेंज ऑफ कशाची एक्सचेंज, गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्सचा अर्थ सांगितला होता, गुड्स म्हणजे काय, बोला. गुड्सचा अर्थ काय सांगितलं होता, गुड्स नाही लक्षात राहिलं, माल. जी वस्तू मी विकतो तो माझ्यासाठी झाला गुड्स. म्हणजे जर माझं कार विकायचा बिझनेस आहे तर कार झाली माझ्यासाठी गुड्स. माझं जर समजा इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, मी टीव्ही वगैरे विकतो तर टीव्ही झाला माझ्यासाठी गुड्स. म्हणजे जी वस्तू मी विकतोय ते माझ्यासाठी गुड्स झाला. ठीक आहे, काय दिलंय परत एकदा बघा आता, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. गुड्सचा अर्थ करायला माल, सर्व्हिसेस म्हणजे काय, सर्व्हिस म्हणजे काय,
बोला. सेवा 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 म्हणजे उदाहरणार्थ आता आम्ही शिक्षक आहे, आम्ही तुम्हाला कुठला माल विकतोय का? आम्ही तुम्हाला शिकवतोय म्हणजे सेवा प्रोव्हाइड करतोय, सर्व्हिस प्रोव्हाइड मध्ये आलं ते. त्यानंतर आणखी एक्झाम्पल एखादं लॉयर, वकील. वकील आपल्याला काय वस्तू वगैरे विकतो का? वकील नाही विकत. वकील काय करतो? आपलं जे काही सेवा पुरवतो, म्हणजे आपलं जे काही काम आहे, सपोज कोर्टाचं काम आहे तुमच्या, तर तो कोर्टाचं काम करून देतो. बरोबर आहे. हे झालं लॉयर झाला, वकील झाला. आता सीएचं एक्झाम्पल देता येणार नाही मला, तुम्हाला सीए माहित नाही. आणखी काय एखादं एक्झाम्पल देईल? टीचरचं एक एक्झाम्पल झालं. टीचर काय वस्तू, म्हणजे जे लोक तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतात त्याला म्हणतात सर्व्हिस. दोन प्रकार आहेत, एक गुड्स आणि दुसरा सर्व्हिस. जो वस्तू विकतो तो झाला गुड्स, म्हणजे वस्तू जर विकत असेल तर ती झाली गुड्स मध्ये आली, आणि तुम्ही जर काही सेवा देत असाल तर त्याला आलं, ते झालं सर्व्हिस मध्ये. ठीक आहे. आता बघा काय म्हणलं होतं त्यांनी, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण बिटवीन कुणामध्ये? टू पर्सन्स ऑर पार्टी, दोन व्यक्ती किंवा संस्था. पार्टी म्हणजे पण व्यक्तीच, बिझनेस. दोन व्यक्ती किंवा दोन बिझनेस मधला वस्तू किंवा सेवांची देवाणघेवाण. कशासाठी देवाणघेवाण करणार आहे? फॉर मनी. मनी म्हणजे काय? पैसा. पैशासाठी. और मनीज वर्थ किंवा पैशाची किंमत. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला त्या दिवशी एक्झाम्पल दिलं होतं चेकचं. चेक म्हणजे ऍक्च्युली पैसा आहे का? नोटा देतोय का मी तुम्हाला? नाही, पण 1 लाखाचा चेक दिला म्हणजे त्याला 1 लाखाची व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. म्हणजे पैशासाठी किंवा पैशाच्या किमतीच्या वस्तूसाठी वस्तू आणि सेवेची देवाणघेवाण इथपर्यंत इज नोन ॲज अ ट्रान्झॅक्शन. त्यालाच म्हणायचं व्यवहार. एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस. बरोबर आहे. कुणामध्ये? आता लक्षात कसं ठेवायचं? तुकड्या तुकड्यांमध्ये. एक्सचेंज ऑफ कशाचं एक्सचेंज करायचंय? गुड्स और सर्व्हिसेसचं. बरोबर आहे. कुणामध्ये होणार? बिटवीन टू पर्सन्स और पार्टीज. आणि कशासाठी? फॉर मनी और मनीज वर्थ. त्यालाच म्हणायचं ट्रान्झॅक्शन, इज नोन ॲज अ ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन आहेत. पहिले म्हणजे मॉनिटरी. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे थोडक्यात पैशामध्ये होणारे व्यवहार. इथं मी म्हणतो आर्थिक. आर्थिक म्हणा किंवा पैशामध्ये होणारे व्यवहार. पैशामध्ये होणारे व्यवहार किंवा पैशासाठी होणारे व्यवहार. आणि दुसरं नॉन मॉनिटरी म्हणजे काय? याच्यात दुसरा प्रकार आहे नॉन मॉनिटरी, ज्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण होत नाही, म्हणजे पैशामध्ये होत नाही ते व्यवहार. पैशामध्ये न होणारे व्यवहार. म्हणजे तुम्हाला जर लक्षात असेल, म्हणजे तुमच्या जुन्या काळी ज्या वेळेला पैशाचा वगैरे शोध नव्हता, त्यावेळेला कसं चालायचं बरं? पैसा वगैरे ज्या वेळेला वापरत नव्हता त्यावेळेला लोक काय करायचे? किंवा पैसा आल्यानंतर बरेच दिवस खेडेगावांमध्ये वगैरे काय करायचे? मी ज्वारी पिकवली, तू एक ज्वारीचं पोते घेऊन जा, मला एक पोतं गव्हाचं दे. बरोबर आहे का? असं होतं जुनी पद्धत. त्याला वस्तू विनिमय पद्धत मानायचे. बरोबर आहे. त्याला म्हणायचं नॉन मॉनिटरी. आधी तर पैशाची देवाणघेवाण झाली का? नाही झाली. वस्तूच्या बदल्यात वस्तू, याला म्हणायचं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आणि आता जी सिस्टीम चालू आहे सगळ्या दुनियेमध्ये, आता पैशाशिवाय काय आहे का? पैशाच्या बदल्यात व्यवहार, त्याला म्हणायचं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे पैशात होणारे व्यवहार मॉनिटरी, आणि जे व्यवहार पैशामध्ये होत नव्हते त्याला म्हणायचं नॉन मॉनिटरी. ठीक आहे. काय दिलं बघा मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये? द ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व्स म्हणजे समावेश असणे, असा व्यवहार ज्याच्यामध्ये समावेश आहे. कशाचा समावेश? अँड एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. एक्सचेंजचा अर्थ आताच बघितला आपण. एक्सचेंज म्हणजे काय? देवाणघेवाण. मनी ऑर मनीज वर्थ म्हणजे पैसा किंवा त्या पैशाची व्हॅल्यू, त्याची देवाणघेवाण होते, असं ट्रान्झॅक्शन. डायरेक्टली और इनडायरेक्टली, डायरेक्टली त्या पार्टीसोबत किंवा इतर मार्गाने, इज कॉल्ड ॲज अ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. त्या व्यवहाराला म्हणायचं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, म्हणजे पैशात होणारे व्यवहार. असे व्यवहार ज्याच्यामध्ये पैसा किंवा पैशाच्या व्हॅल्यूची देवाणघेवाण होते, डायरेक्टली होईल किंवा इनडायरेक्टली होईल, त्याला म्हणायचं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह वगैरे येऊ शकतं रिकाम्या जागा. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. फक्त पैशात होणारे व्यवहारच तुमच्या बुक्समध्ये येणार. पैशाच्या व्यतिरिक्त जे व्यवहार आहेत ते तुमच्या बुक्समध्ये येणार नाही. पैशामध्ये होणारे व्यवहार फक्त तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये येणार. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिले दिले कॅश ट्रान्झॅक्शन. कॅशचा अर्थ काय होतो? कॅशचा अर्थ काय होतो? कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोख व्यवहार. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? रोख व्यवहार. आणि दुसरा प्रकार आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तर क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा अर्थ होतो उधार व्यवहार, उधारीचे व्यवहार. काय फरक आहे बरं? कॅश मध्ये काय फरक असतो? कॅश रोख आणि उधारीच्या व्यवहारामध्ये काय फरक असतो? कॅश आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये काय फरक आहे? रोख मध्ये काय होतं? पैसे लगेच मिळतात किंवा द्यायला लागतात. बरोबर आहे. तुम्ही जर माल विकला असेल, माल घे आणि पैसे दे. खरेदी केला असेल तर माल घे आणि पैसे लगेच त्याला परत दे. बरोबर आहे. उधारीमध्ये काय असतं? आज माल घेऊन जा, 15 दिवसांनी 1 महिन्याने पेमेंट दे. दोन्हींचा फरक एवढाच आहे. ठीक आहे. दोन्ही मॉनिटरी आहेत,
दोन्ही पैशातच होते ते, फक्त पैसे कधी द्यायचे ह्याचं टायमिंग वेगळं आहे. ठीक आहे. बघा कॅश ट्रान्झॅक्शन एकदम सिंपल आहे, रोख व्यवहार. अ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, व्यवसायाचे असे व्यवहार इन विच कॅश इज पेड. कॅश म्हणजे रोख रक्कम, पेडचा अर्थ म्हणजे पेड देणे, रिसिव्ड म्हणजे काय मिळणे, भेटणे, मिळणे. म्हणजे असे व्यवहार ज्याच्यामध्ये पैसे दिले जातात किंवा मिळतात. इमिडिएटली, इमिडिएटलीचा अर्थ काय होतो इमिडिएटली? इमिडिएटली नाही माहिती, ताबडतोब, लगेच, लगेच किंवा ताबडतोब म्हणा, ताबडतोब. इमिडिएटली म्हणजे ताबडतोब. म्हणजे असे व्यवहार ज्याच्यामध्ये पैसे दिले जातात किंवा घेतले जातात इमिडिएटली, लगेच. कधी इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन्स. असे व्यवहार ज्याच्यामध्ये पैसे लगेच दिले जातात किंवा लगेच घेतले जातात त्यांना म्हणायचं कॅश ट्रान्झॅक्शन, रोख व्यवहार. तर ट्रान्झॅक्शन्स इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली, लगेच मिळते कॅश किंवा द्यायला लागते, त्याला रोख व्यवहार. समजलं काय? त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलंय तुम्हाला. परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश 15,000 रुपये. तुम्ही जर 15,000चा माल खरेदी केला, परचेस म्हणजे खरेदी करणे, गुड्स म्हणजे माल. तुम्ही जर 15,000 रुपयांचा माल रोख खरेदी केला लगेच, तर ते झालं रोख व्यवहार, बरोबर आहे. त्यानंतर आणखी काय दिलं? पेमेंट ऑफ सॅलरी, म्हणजे सॅलरी पगार केला तुम्ही, 5,000 रुपये पगार दिला कामगाराला, तर तोही झाला रोख व्यवहार, कारण पैसे लगेच द्यायचे, माल घ्यायचाय किंवा मग माल विकला लगेच पैसे मिळाले, रोख व्यवहार झाला. दुसरं झालं क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. उधारीच्या व्यवहारामध्ये काय सांगितलं तुम्ही मला? लगेच ट्रान्झॅक्शन झालं त्यावेळेला इमिडिएट कॅश मिळणार का नंतर मिळणार? नंतर मिळणार, इन फ्युचर, भविष्यामध्ये मिळणार. ठीक आहे. बघा काय दिलंय. अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन, म्हणजे उधारीचा व्यवहार म्हणजे असा व्यवहार इन विच कॅश इज नॉट पेड, पैसे लगेच दिले जात नाहीत, और रिसिव्ड, लगेच मिळतही नाहीत. कसे? इमिडिएटली, त्याच वेळेला लगेच मिळत नाहीत किंवा त्याच वेळेला लगेच दिले जात नाहीत. ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन्स, ज्या वेळेला व्यवहार होतोय त्याच वेळेला लगेच पैसे दिले जात नाहीत किंवा मिळत नाहीत. मग कधी दिले जातात? बट इट इज पेड ऑर रिसिव्ड, ते दिले जातात कधी? ऍट लॅटर डेट. लॅटरचा अर्थ होतो लॅटर, माहिती आहे? नंतर, लॅटर म्हणजे नंतर आणि डेट म्हणजे तारीख. नंतरच्या कुठल्या तरी तुमच्या ठरलेल्या तारखेला तुम्ही त्याचे पैसे देतात, त्याला माहिती क्रेडिट ट्रान्झॅक्शन. समजलं? कॅश इज रिसिव्ड ऑर पेड इमिडिएटली, लगेच जर कॅश किंवा देत असेल किंवा मिळत असेल तर ते कुठलं ट्रान्झॅक्शन झालं? लगेच पैसे मिळतात ते किंवा दिले द्यायला लागतात ते समोरच्याला आपल्याला, ते ट्रान्झॅक्शन कुठलं झालं? कॅश. आणि कॅश इज पेड ऍट अ लॅटर डेट, नंतर दिले जात असतील पैसे. इट इज नॉट पेड ऑर रिसिव्ड ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन, ट्रान्झॅक्शनच्या वेळेला पैसे दिले जात नाहीत किंवा मिळत नाहीत. इट इज पेड ऍट अ लॅटर डेट, पेड ऑर रिसिव्ड ऍट अ लॅटर डेट, दिले जाणार किंवा मिळणार नंतरच्या काळ दिवशी, त्याला काय म्हणणार? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कळालं? आता बघा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे मागाशीच आपण बघितलं, जे व्यवहार पैशामध्ये होत नाहीत त्याला म्हणायचं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. म्हणजे उदाहरणार्थ एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं, तुम्ही समजा एखाद्याचं एक काम करून दिलं, तर तुमच्याच भाषेत तुमच्याच लेवलचं एक्झाम्पल सांगतो. म्हणजे तुम्हाला हे करायला होतं कॉलेजमध्ये, असाइनमेंट देतात, काय म्हणतात त्याला, वही वगैरे बनवायला होतं, सबमिशन वगैरे असतं ना तुमचं, सबमिशन प्रोजेक्ट वगैरे बनवायला येतात, बरोबर आहे. जर समजा तुम्ही तुमच्या मित्राला म्हणले की तू माझ्या समजा इकॉनॉमिक्सचा प्रोजेक्ट लिहून दे, मी तुला तुझ्या अकाउंटचा प्रोजेक्ट लिहून देतो, माझा अकाउंट चांगले, मी तुला अकाउंटचा प्रोजेक्ट करून देतो, तुम्हाला इकॉनॉमिक्सचा प्रोजेक्ट करून दे. आता ऍक्च्युली हे उदाहरण का द्यायला लागलं? आताच्या सध्याच्या काळात नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन होतच नाहीत, पैशाच्या शिवाय व्यवहार होऊ शकतो का आता सध्या? नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या लेवलचं एक्झाम्पल देतोय. आता तुमच्या दोघांमध्ये ट्रान्झॅक्शन झालं, व्यवहार झालाय, बरोबर आहे. तुम्ही त्याचं एक काम करून द्यायचं, त्याच्या बदल्यात तो तुमचं काम करून देणार आहे, पण इथं पैशाचं देवाणघेवाण आहे का? म्हणजे हे झालं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. समजलं? आताच्या काळात कुठलं ट्रान्झॅक्शन पैशाशिवाय होत नाही, हे जुन्या काळचं दिलंय, त्यांनी उदाहरण पण दिलंय बघा. द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व म्हणजे समावेश, ज्याच्यामध्ये समावेश होत नाही, डज नॉट म्हणजे होत नाही, ज्याच्यामध्ये समावेश होत नाही कशाचा? इन एक्सचेंज ऑफ मनी, पैशाच्या देवाणघेवाणीचा ज्याच्यामध्ये समावेश नसतो, और मनीज वर्थ, पैसा किंवा त्याच्या किमतीची वस्तू, डायरेक्टली और इनडायरेक्टली, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, आर कॉल्ड ॲज अ नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, त्यांनाच म्हणायचं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, आर्थिक नसलेले व्यवहार. अँड एक्सचेंज ऑफ वन थिंग्स अगेन्स्ट अनदर थिंग, इथं तो शब्द आलाय. एक्सचेंज म्हणजे देवाणघेवाण, वन थिंग म्हणजे एक वस्तू, थिंग म्हणजे वस्तू, एका वस्तूची देवाणघेवाण अगेन्स्ट अदर थिंग, दुसऱ्या वस्तूच्या बदल्यात जर तुम्ही एक वस्तू एकमेकाला देताय, इज कॉल्ड ॲज अ बार्टर ट्रान्झॅक्शन. त्याला म्हणायचं बार्टर, म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणतात वस्तू विनिमय. आला असेल तुम्हाला शब्द वस्तू विनिमय, इतक्या दिवसात आलाय का नाही वस्तू विनिमय शब्द? वस्तू विनिमय म्हणजे काय?
एक वस्तू द्यायची त्याच्या बदल्यात दुसरी वस्तू घ्यायची, त्याला म्हणायचं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. हे ट्रान्झॅक्शन बुक्स मध्ये रेकॉर्ड केले जात नाही. इथे एक लाईन तुम्हाला ज्या नोट्स उद्या वगैरे देतो मी याचे प्रिंटआउट. आज ते प्रिंटरचा प्रॉब्लेम झाला होता. हे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जात नाही. नॉट रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट. फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. इथं तुम्ही जर लाईन बघितली बघाशी, नॉट रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट, असे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ते रेकॉर्ड केले जात नाही. कुठले ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करायचे? ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. पैशामध्ये होणारे व्यवहार फक्त अकाउंट मध्ये घेणार तुम्ही. पैशाच्या व्यतिरिक्त होणारे व्यवहार घेणार का? नाही घ्यायचे. ट्रान्झॅक्शन कळालं काय? बरं सांगा, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? व्यवहार. काय दिलं होतं त्यांनी व्यवहारामध्ये? एक्सचेंज करायचंय, देवाणघेवाण होणार. कशाची देवाणघेवाण? गुड्स ऑर सर्व्हिसची, वस्तू किंवा सेवेची देवाणघेवाण. बरोबर आहे. कुणामध्ये होणार? बिटवीन टू पर्सन्स ऑर पार्टीज. आणि कशासाठी होणार? फॉर मनी ऑर मनीज वर्थ, त्याला म्हणायचं ट्रान्झॅक्शन. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक कॅश, क्रेडिट. मॉनिटरी पहिले, मॉनिटरी म्हणजे पैशामध्ये होणारे व्यवहार, ज्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण होते त्याला म्हणायचं मॉनिटरी. आणि नॉन मॉनिटरी म्हणजे ज्याच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण होत नाही. बरोबर आहे. मॉनिटरी मध्ये दोन प्रकार होते, एक होतं कॅश आणि दुसरं होतं क्रेडिट. कॅश मध्ये कुठलं ट्रान्झॅक्शन? सिंपल कसं लक्षात ठेवायचं? अ ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली. पैसे दिले जाणार किंवा घेतले जाणार लगेच, ताबडतोब, त्याला म्हणायचं कॅश ट्रान्झॅक्शन. आणि क्रेडिट मध्ये काय फरक आहे? कॅश इज नॉट पेड नॉट रिसिव्ड ऍट द टाइम ऑफ ट्रान्झॅक्शन इमिडिएटली. व्यवहाराच्या वेळेलाच लगेच पैसे दिले किंवा घेतले जाणार नाही. मग कधी पेड करणार? बट इट इज पेड ऍट अ लॅटर डेट. भविष्यामध्ये नंतर त्याचं पेमेंट केलं जाणार. ठीक आहे. आता हे तुम्ही एक दोन वेळा लिहून काढलं ना, अर्थ तर कळालाय ना त्याचा. आता इंग्लिशची प्रॅक्टिस कशी करायची? इंग्लिश लिहिण्याचा जरा प्रॉब्लेम आहे, तर 2-3 वेळा लिहून काढले की ते ऑटोमॅटिक लक्षात बसतं. आपला पहिला पॉईंट झाला ट्रान्झॅक्शन. दुसरा एंट्री आहे. एंट्री आपण नंतर घेऊ, हे नेक्स्ट टॉपिकशी संबंधित आहे, लगेच कळणार नाही तुम्हाला. एंट्री आणि नॅरेशन पेंडिंग राहू द्या. गुड्स वरती या. आत्ताच आपण बघितलं गुड्स म्हणजे काय? माल. आपल्या शब्दामध्ये माल म्हणतो आपण त्याला, पण अकाउंट मध्ये त्याला काय म्हणतात? द टर्म गुड्स रेफर्स टू म्हणजे संबोधने, रेफर करणे म्हणजे संबोधने. गुड्स असं कशाला संबोधलं जातं? टू द मर्चंडाईज, कमोडिटी, आर्टिकल ऑर थिंग. या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच होतो, वस्तू. सगळ्या शब्दांचा अर्थ एकच होतो. मर्चंडाईज, कमोडिटी, आर्टिकल ऑर थिंग, सगळ्यांचा शब्द अर्थ एकच होतो, वस्तू. म्हणजे अशा वस्तूला गुड्स संबोधलं जाणार. इन विच अ ट्रेडर ट्रेड्स. ट्रेडरचा अर्थ होतो, ट्रेडर म्हणजे काय? ट्रेडर. दुकानाचं नाव बघत नाही तुम्ही? नेम बोर्डवरती लिहिलेलं असतं, RK ट्रेडर्स, SK ट्रेडर्स. हा बघितलं असं कधी? ट्रेडर म्हणजे व्यापारी. ट्रेडर म्हणजे व्यापारी. आणि ट्रेड म्हणजे व्यापार करणे. ट्रेडचा अर्थ काय होतो? व्यापार करणे. म्हणजे आता परत एकदा अर्थ लावू आपण, काय वाचलं त्याचा? द टर्म गुड्स रेफर्स टू. माल म्हणजे अशी वस्तू, अशा वस्तूला माल असं संबोधलं जातं. कुठली वस्तू? त्यांनी त्या 4 शब्दांचा अर्थ दिलाय, ते 4 अर्थ एकच होतो, वस्तू. अशा वस्तूला माल संबोधलं जातं. कुठल्या? इन विच ट्रेडर ट्रेड्स. व्यापारी ज्या वस्तूचा व्यापार करतो तिला माल समजला जातो. बरोबर आहे. म्हणजे मी उदाहरण दिलं, माझा जर कार बनवायचा व्यवसाय, कार विकायचा व्यवसाय, तर कार माझ्यासाठी गुड्स झाली. बरोबर आहे. माझा जर टीव्ही, फ्रीज वगैरे विकायचा व्यवसाय, तर टीव्ही, फ्रीज माझ्यासाठी माल झाला. बरोबर आहे, गुड्स झाला. त्यांनी एक्झाम्पल पण दिलं, सॉरी एक लाईन राहिली आतली त्यातली. दीज आर परचेस्ड. या वस्तू, परचेसचा अर्थ काय सांगितला? परचेस. परचेस म्हणजे काय? सोपे शब्द आहे, त्याचे अर्थ माहिती पाहिजे. परचेस म्हणजे खरेदी. म्हणजे या वस्तू खरेदी केल्या जातात. ऑर मॅन्युफॅक्चरचा अर्थ माहिती आहे? तयार करणे, उत्पादन. या वस्तू एक तर खरेदी केल्या जातात किंवा तयार केल्या जातात. कशासाठी? फॉर द पर्पज ऑफ सेल. पर्पजचा अर्थ काय होतो? उद्देश. कशासाठी? फॉर सेल. सेल म्हणजे विक्री. विक्रीच्या उद्देशासाठी हे माल खरेदी केला जातो किंवा तयार केला जातो. अँड टू अर्न प्रॉफिट. प्रॉफिट म्हणजे काय? नफा. अर्न म्हणजे मिळवणे. या वस्तू खरेदी केल्या जातात किंवा तयार केल्या जातात. तुम्ही जर बघितलं असेल, प्रत्येक बिझनेस म्हणजे विकणारी वस्तू ते स्वतः तयार करतो का? काही फॅक्टरी स्वतः बनवतात, काही जण दुसऱ्याकडून खरेदी करतात आणि मग समोर विकतात. तेच त्यांनी सांगितलंय ना. या वस्तू एक तर खरेदी करतो किंवा तयार करतो. कशासाठी? फॉर द पर्पज ऑफ सेल. विकण्यासाठी. आणि विकून काय करायचंय? काय मिळवायचंय आपल्याला? प्रॉफिट. टू अर्न प्रॉफिट. समजलं? म्हणजे परत एकदा अर्थ जर बघितला,
गुड्स म्हणजे अशी वस्तू ज्याच्यामध्ये व्यापारी व्यापार करतो. ज्या वस्तूचा व्यापारी व्यापार करतो त्याला म्हणायचं गुड्स. बरोबर आहे. द टर्म गुड्स रेफर टू ए मर्चंडाइज, कमोडिटी, आर्टिकल, थिंग या सगळ्यांचा अर्थ होतो वस्तू. इन विच ट्रेडर ट्रेड्स, व्यापारी व्यापार करतो त्याला म्हणायचं माल. बरोबर आहे. हा एक तर दोन प्रकार आहेत, एक तर खरेदी करणार दुसऱ्याकडून किंवा स्वतः उत्पादन करणार. कशासाठी खरेदी करणार किंवा उत्पादन करणार? विकण्यासाठी. आणि विकायचे कशासाठी? टू अर्न प्रॉफिट, नफा मिळवण्यासाठी. ठीक आहे. त्यांनी एक्झाम्पल दिले तुम्हाला बघा काय, मेडिसिन्स आर गुड्स फॉर केमिस्ट. मेडिसिनचा अर्थ काय होतो? मेडिसिन्स औषधे. औषधे हा गुड्स आहे कोणासाठी? केमिस्ट म्हणजे कोण? मेडिकल वाला. केमिस्ट म्हणजे मेडिकल वाला, ज्याचं मेडिकल आहे त्याच्यासाठी औषध म्हणजे त्याचा माल झाला. बरोबर आहे. व्हेजिटेबल्स आर गुड्स फॉर व्हेजिटेबल वेंडर. व्हेजिटेबल म्हणजे काय? भाजीपाला. वेंडरचा अर्थ तो विकणारा, विक्रेता. वेंडर म्हणजे विक्रेता. भाजीपाला हा भाजीपाला विकणाऱ्यासाठी त्याचा माल झाला. समजतंय? त्यानंतर पार्ट्स लाईक टायर, इंजिन, गिअरबॉक्स, केबल्स आर प्रोड्यूस बाय व्हेकल मॅन्युफॅक्चरर. तो बसते का? तू तुमचा 5 वाजता लेक्चर आहे, बसते का? बस. आणखी त्यांनी एक्झाम्पल दिलंय, पार्ट जसे गाड्यांचे पार्ट सांगितले, टायर आहे, इंजिन आहे, गिअरबॉक्स आहे, केबल आहे, आर प्रोड्यूस्ड बाय. प्रोड्यूस म्हणजे तयार करणे. प्रोड्यूसचा अर्थ तो मॅन्युफॅक्चरिंगचा समानार्थी शब्द आहे. तयार करणे, बनवणे, उत्पादन करणे. तयार करणे म्हणा किंवा उत्पादन करणे म्हणा. कोणी उत्पादन केलं जातं याचं? बाय व्हेकल मॅन्युफॅक्चरर. व्हेकलचा अर्थ माहिती? व्हेकल वाहन. व्हेकल म्हणजे वाहन. वाहन बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, जसं की एक एक्झाम्पल दिले त्याचं बजाज, हिरो मोटर, हे सगळे वाहन बनवणाऱ्या कंपन्या आहेत. मग ते काय करतात? ते यातले काही पार्ट स्वतः बनवतात आणि विकतात समोर कस्टमर. काही परचेस करतात, काही स्वतः बनवतात. कशासाठी? विकण्यासाठी. आणि विकून काय मिळवायचंय? प्रॉफिट. म्हणजे आतापर्यंत सिंपल एवढंच कळायला पाहिजे. गुड्स म्हणजे काय? ज्या वस्तूचा व्यापारी व्यापार करतो त्याला म्हणायचं गुड्स. समजलं? राहिला प्रश्न हे लक्षात ठेवायचं. तर हे 4 शब्द तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. मर्चंडाइज, कमोडिटीज, आर्टिकल्स ऑर थिंग्स, याच्यामध्ये व्यापारी व्यापार करतो. ठीक आहे. त्यानंतर काय दिलंय? कॅपिटल. कॅपिटलचा मराठीमध्ये अर्थ होतो भांडवल. कॅपिटल म्हणजे काय? भांडवल. आपल्या शब्दात सांगा, भांडवल म्हणजे काय? काय बरं, भांडवलचा अर्थ काय होतो? व्यवसायाच्या दृष्टीने भांडवल म्हणजे काय? पैसा, फक्त पैसा. बोला, भांडवल म्हणजे काय? हा, भांडवल म्हणजे काय? कुठला व्यवसाय सुरू करताना 10 लाख रुपये लावले, ऐकताय शब्द असे? त्या व्यवसायात 10 लाख रुपये लावले, 50 लाख रुपये लावले, 20 कोटी लावले, 10 कोटी लावले. तुम्ही जे पैसे व्यवसायामध्ये गुंतवणूक करता, ज्या पैशांची गुंतवणूक तुम्ही व्यवसायात करता त्याला म्हणायचं भांडवल. भांडवल शब्द ऐकला नाही कधी? कॅपिटल म्हणजे भांडवल. तुम्ही व्यवसाय चालू करण्यासाठी जे स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये टाकता त्याला म्हणायचं भांडवल. म्हणजे कुठलाही व्यवसाय चालू करायचा, जर मी माझ्या घरून 20 लाख रुपये आणले आणि व्यवसायामध्ये लावले तर ते झालं माझं व्यवसायामधलं भांडवल. समजलं? काय दिले बघा त्यांच्या भाषेत, तर टोटल अमाऊंट, अमाऊंट म्हणजे रक्कम, इन्व्हेस्टेड, इन्व्हेस्ट म्हणजे काय? इन्व्हेस्टचा अर्थ काय होतो? गुंतवणूक. इन्व्हेस्टेड म्हणजे गुंतवलेली, गुंतवलेली रक्कम. कुठं? इनटू द बिझनेस, व्यवसायामध्ये गुंतवलेली रक्कम. कोण गुंतवणार? बाय द ओनर. ओनर म्हणजे मालक. इज कॉल्ड ॲज अ कॅपिटल. म्हणजे आता आपल्या शब्दात जर जुळवायचं झालं, मालकाने व्यवसायामध्ये गुंतवलेली एकूण रक्कम म्हणजे भांडवल. ठीक आहे. खालच्या ज्या लाईन आहेत ते समजण्यासाठी एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला समजेल. समजा माझ्याकडे ऍसेट्स, ऍसेटचा अर्थ काय सांगितलं काल? मालमत्ता. माझ्या व्यवसायाकडे ऍसेट्स आहेत 50 लाख रुपयांचे ऍसेट्स, तसं समजा 50 लाख. कमी घेऊ एक्झाम्पल, जमल 50 लाख करायला. आणि माझ्यावरती बँकेचं कर्ज आहे 10 लाख रुपये. मी बँकेकडून लोन घेतले 10 लाख रुपये. माझ्या व्यवसायात टोटल मालमत्ता किती रुपयाच्या आहेत सांगा? किती रुपयाच्या मालमत्ता आहेत माझ्याकडे? ऍसेट्स किती दिल्यात मी? मालमत्ता किती रुपये लिहिले? 50 लाख. मी त्यातलं बँकेतून कर्ज किती रुपयाचं उचललंय? 10 लाख. म्हणजे मी स्वतःचे किती रुपये लावले त्यात? 40 लाख रुपये. काय केलं तुम्ही? हे कसं काढलं? टोटल व्यवसायात किती रुपये लावलेत तुम्ही? 50 लाख रुपये लावलेत. मालमत्ता टोटल 50 लाखाच्या घेतल्यात. म्हणजे तुम्ही बिल्डिंग घेतली असेल, मशिनरी आणल्या, ऑफिस बनवलं, फर्निचर वगैरे बनवलं, असे टोटल 50 लाख रुपये तुमच्या व्यवसायात लागलेले आहेत. त्यातले बँकेचं लोन 10 लाख रुपये. म्हणजे मी स्वतःचे किती लावले? 40 लाख रुपये. म्हणजे माझं भांडवल झालं 40 लाख रुपये. माझा फॉर्म्युला जर बनवायचा झाला, तुम्ही काय केलं? फॉर्म्युला
कशातून काय मायनस केलं? 50 लाख काय ऍसेट्स आहे, त्याच्यामधून काय मायनस केलं तुम्ही? बँक लोनलाच म्हणतात अकाउंटमध्ये लायबिलिटी. बँक लोन हा एक प्रकार आहे फक्त. लायबिलिटीचा अर्थ अगोदर पण गेला. लायबिलिटी म्हणजे काय? देणी. बाहेरच्या लोकांचे जे पैसे आपल्याकडे आहेत त्याला माहिती देणी, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही काय फॉर्म्युला केला? ऍसेट्स मायनस लायबिलिटीज, म्हणजे मालमत्ता मायनस त्याच्यामधून देणी जर वजा केली तर त्याचा आन्सर येतं भांडवल. आपल्या स्वतःचे किती पैसे ते व्यवसायात तर कळतं आपल्याला, बरोबर आहे. काय दिलंय बघा त्यांनी? एक्सेस ऑफ. एक्सेसचा अर्थ काय होतो? एक्सेस म्हणजे जास्त. काय जास्त आहे? एक्सेस ऑफ ऍसेट्स, मालमत्ता जास्त आहेत, ओव्हर लायबिलिटीज, देणेदारीपेक्षा जेवढ्या आपल्या मालमत्ता जास्त आहेत त्याला भांडवल म्हणायचं, बरोबर आहे का. आपल्या मालमत्ता आहेत 50 लाखाच्या आणि देणी फक्त 10 लाख रुपये. किती रुपयांनी मालमत्ता जास्त आहे आपली? 40 लाखांनी. मग तेच सांगितलं ना यांनी पण, एक्सेस ऑफ ऍसेट्स, मालमत्ता जास्त आहेत कशापेक्षा? ओव्हर लायबिलिटीज. देणेदारीपेक्षा तुमच्या मालमत्ता जेवढ्या जास्त आहेत त्यालाच म्हणायचं भांडवल. हा फॉर्म्युला तुम्ही ऑलरेडी तयार केलाय. तर इक्वेशन म्हणजे त्याचा फॉर्म्युला समीकरण, मराठीत इक्वेशन म्हणतात समीकरण. होतं का असं काय मॅथमॅटिक्स मध्ये? इक्वेशन वगैरे होतं ना? नव्हतं. समीकरण मराठीवाल्यांना समीकरण होतं ना. इक्वेशन फॉर दिस इज कॅपिटल इज इक्वल टू, भांडवल बरोबर कसं काढलं आपण? आपल्या मालमत्ता 50 लाखाच्या, त्यातून कर्ज मायनस केलं 10 लाख रुपये, म्हणजे लायबिलिटी मायनस केली, म्हणजे ऍसेट्स मायनस लायबिलिटी इज इक्वल टू कॅपिटल. ठीक आहे. काय दिलंय त्यांनी पुढं? आता एक गोष्ट नीट लक्षात समजून घ्या. अकाउंट मध्ये एक असा रूल आहे, ओनरला बिझनेसमॅन शब्द वापरतो म्हणजे तुम्हाला जास्त लक्षात राहील. बिझनेसमॅन अँड बिझनेस आर डिफरंट पर्सन्स. डिफरंटचा अर्थ काय होतो? डिफरंट म्हणजे वेगवेगळे. अकाउंट मध्ये एक बेसिक रूल आहे, एक बेसिक नियम आहे की व्यवसाय आणि व्यवसायाचा मालक कायम वेगवेगळे समजायचे. व्यवसाय आणि व्यवसायाचा मालक कायम वेगवेगळे समजायचे. म्हणजे एक असं का? तुम्हाला उदाहरण देतो. समजा मी व्यवसायामध्ये कामगार आहे माझा, त्याला सॅलरी दिली 50,000 रुपये. हा माझ्या व्यवसायाचा खर्च आहे का माझा वैयक्तिक खर्च आहे? माझ्या ऑफिसमध्ये व्यवसाय जो आहे माझा, त्या ऑफिसमध्ये कामाला माणूस आहे, त्याला मी 50,000 रुपये पगार दिला. हा माझा वैयक्तिक खर्च आहे का व्यवसायाचा खर्च आहे? व्यवसायाचा खर्च आहे. आणखी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता मी माझ्या घरी किराणा आणला, 10,000 रुपयाचा किराणा भरला. घरचे खाणार आहेत माझ्या घरी, किराणा माल घेऊन आलो मी 10,000 रुपयाचा. आता 10,000 रुपये माझा वैयक्तिक खर्च आहे का व्यवसायाचा खर्च आहे? किराणा कुठं वापरणार? व्यवसायात का घरी? घरी. दुसरं एक एक्झाम्पल देतो. तर समजा मी माझ्या मुलाला म्हणजे एक्झाम्पल आहे, बिझनेसमॅनच्या मुलाला जर मी माझ्या 5,000 रुपयाचे कपडे घेतले, 5,000 रुपयाचे मी त्याला कपडे आणले, हा माझा वैयक्तिक खर्च का व्यवसायाचा खर्च आहे? वैयक्तिक आहे का व्यवसायाचा आहे? वैयक्तिक खर्च आहे. व्यवसायाशी काय संबंध आहे? मुलगा माझा आहे का व्यवसायाचा आहे? म्हणजे व्यावसायिकाचा, बिझनेसमॅनचा आहे का व्यवसायाचा मुलगा आहे तो? बिझनेसमॅनचा आहे. म्हणजे हा माझा वैयक्तिक खर्च झाला. म्हणजे तुम्हाला इथं काय म्हणायचं होतं मला? मी काय एक्झाम्पल दिलं? पगार जर दिला व्यवसायात कामगारांना तर तो माझ्या बिझनेसचा खर्च आहे. मी माझ्या घरी किराणा आणतोय, मी माझ्या मुलाला कपडे घेतोय, मी माझ्या बायकोला साडी घेतली, हे सगळे व्यवसायात खर्च टाकू शकतो का मी? नाही टाकू शकत. म्हणजे काय गरजेचं आहे? का म्हणलं यांनी की व्यवसाय आणि व्यावसायिक दोन्ही वेगवेगळे समजायचे? कारण इथं तुम्हाला फक्त व्यवसायाचे खर्च घेतात, वैयक्तिक खर्च तुम्ही इथे घेऊ शकत नाही, बरोबर आहे. तुम्हाला व्यवसायाचा नफा तोटा काढायचा आहे, तर तुम्ही वैयक्तिक खर्च टाकू शकत नाही. म्हणून अकाउंट मध्ये एक रूल आहे. पुढे याच टॉपिक मध्ये पुढे येईल ती कन्सेप्ट, सेपरेट एंटिटी कन्सेप्ट म्हणतात त्याला. तर त्यांना काय म्हणायचंय की व्यवसाय आणि व्यवसायाचे मालक वेगवेगळे आहेत. म्हणजे मी ज्या वेळेला माझ्या व्यवसायात प्रॉफिट झाला का लॉस झाला हे काढणार आहे, त्यावेळेला मी हा 10,000चा खर्च जर व्यवसायाच्या खर्चात मांडला तर तुमच्या दृष्टीने बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. माझा वैयक्तिक खर्च आहे. मी माझ्या मुलाच्या शाळेची फी भरली समजा 5,000 रुपये, तर तो मी व्यवसायाच्या खर्चात मांडला पाहिजे का? नाही मांडला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हणलं की व्यवसाय आणि व्यवसायाचे मालक कसे समजायचे? वेगवेगळे समजायचे. ठीक आहे. मग आता मला सांगा, तुम्ही म्हणता व्यवसाय आणि व्यवसायाचे मालक वेगवेगळे समजायचे, म्हणजे उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं एक्झाम्पल, आपण त्यांचंच एक्झाम्पल घेऊ, रतन टाटा आणि टाटा मोटर्स. रतन टाटा हे मालक आहेत. आता ते कंपनी प्रकारामध्ये जातं, पण तुमच्या एक्झाम्पलसाठी असं समजा की रतन टाटा एकटेच मालक आहेत व्यवसायाचे, एकल व्यापारी आहे. रतन टाटा व्यवसायाचे मालक आहेत, बरोबर आहे. आणि हा झाला टाटा मोटर झाला त्यांचा व्यवसाय, बरोबर आहे. रतन टाटांनी 10 लाख रुपये आणले आणि व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट केले 10 लाख रुपये. पैसे कोणाचे आहेत? रतन टाटाचे आहेत का टाटा मोटर्सचे आहेत?
रतन टाटांचे मालकाचे पैसे ते, बरोबर आहे. पण पैसे कुणाकडे गेले आता ते? व्यवसायाकडे. तुम्ही म्हणता व्यवसाय आणि व्यवसायाचा मालक वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. पैसे परत एकदा सांगा, पैसे मालकाचे आहेत का व्यवसायाचे आहेत? मालकाचे आहेत. पण आले कुणाकडं? व्यवसायाकडे. मग ज्या वेळेला व्यवसाय बंद करणार त्यावेळेला व्यवसायाला 10 लाख रुपये परत रतन टाटांना परत करायला लागणार, बरोबर आहे का नाही? तुम्ही नॉर्मली कुठलाही बिझनेस बघितला, तुम्ही त्या व्यवसायामध्ये पैसे लावता आणि जर बंद करायची वेळ आली तर त्यातून सगळे पैसे काढून घेता ना स्वतःला. तीच प्रोसेस आहे नाही. म्हणून त्यांनी काय म्हणले, जर व्यवसायाला हे पैसे भविष्यात परत करायचे, ते भविष्यात हे पैसे व्यवसायाला जर परत द्यायचे, ते व्यवसायासाठी देणी झाली, म्हणजे लायबिलिटी झाली अकाउंटमध्ये, बरोबर आहे का? काय सांगितलं मी, कळालं का तुम्हाला? समजलं का? तुम्ही म्हणताय जर व्यवसाय आणि व्यवसायाचे मालक वेगवेगळे आहेत, भांडवल जे पैसे लावलेले ते पैसे मालकाचे आहेत का व्यवसायाचे आहेत? मालकाचे आहेत. पण पैसे वापरतोय कोण? व्यवसाय. मग ज्या वेळेला व्यवसाय बंद करणार त्यावेळेला ते पैसे मालकाला परत करायला लागतील ना. म्हणजे व्यवसायासाठी ती लायबिलिटी झाली, देणी झाली. कळालं? आता ती लाईन बघा, डायरेक्ट सांगितलं असतं तर कळायला नसतं. कॅपिटल इज अ लायबिलिटी. भांडवल ही एक देणी आहे, लायबिलिटी म्हणजे देणी आहे. ऑफ बिझनेस, व्यवसायासाठी देणी आहे ती. ऍज का असं कारण का बरं व्यवसायासाठी लायबिलिटी आहे? दिस अमाऊंट इज पेएबल. पेएबल म्हणजे द्यावी लागणार आहे, द्यायला लागणार आहे. कुणी? बाय अ बिझनेस एंटरप्राइजेस, म्हणजे व्यवसायाने, बिझनेस एंटरप्राइज म्हणजे व्यवसायाने द्यायला लागणार आहे. कुणाला? टू द ओनर, म्हणजे काय? मालकाला. हे पैसे जे भांडवलाचे पैसे ते व्यवसायाने मालकाला परत द्यायला लागणार आहेत. कधी? ऍट द टाइम ऑफ क्लोजर. क्लोजर म्हणजे काय? बंद. ज्या वेळेला व्यवसाय बंद होणार. आता हे काय ऍक्च्युली हे सगळं नॉर्मली प्रत्येक बिझनेसमध्ये असंच चालतं, पण आपण अकाउंटचा इतके दिवस संबंध नाही आला म्हणून तुम्हाला हे माहित नाही, बरोबर आहे ना? नॉर्मली कुठल्या व्यवसायात काय करता तुम्ही? पैसे लावता आणि जर उद्या व्यवसाय बंद करायचा वेळ आली तर तुम्ही त्याच्यातून जे आहे नाही ते विकून वगैरे पैसे जमा करताना आपले पैसे काढून घेतात. म्हणजे हीच पद्धत आहे ना ती. फक्त अकाउंटच्या भाषेत त्याला कसं मांडलंय त्यांनी, व्यवसायासाठी ती लायबिलिटी झाली, कारण पैसे मालकाला परत द्यायचेत. कधी द्यायचेत परत? ते बंद करताना व्यवसाय परत द्यायचे, म्हणून ती व्यवसायासाठी काय झाली? लायबिलिटी झाली, देणी झाली. ठीक आहे. बघा एकदा परत कॅपिटल मध्ये काय शिकलो आपण. कॅपिटल म्हणजे काय? द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड, जी काही सगळी रक्कम गुंतवली आहे कोणी कुठं? इन टू द बिझनेस, व्यवसायामध्ये गुंतवली आहे. पण कोण गुंतवणूक करणार? बाय, बघा समोर लक्ष द्या ना, बाय द ओनर. म्हणजे व्यवसायामध्ये व्यावसायिकाने गुंतवलेली अमाऊंट म्हणजेच कॅपिटल, भांडवल. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी एक फॉर्म्युला सांगितलं होतं आपल्याला, एक्सेस ऑफ ऍसेट्स ओव्हर लायबिलिटीज. तुमच्या मालमत्ता देणेदारीपेक्षा जेवढ्या जास्त आहेत तेवढ्याला माझ्या मालमत्ता. मी आता तुम्हाला जर समजलं असेल तर एक एक्झाम्पल विचारतो. माझ्या व्यवसायाकडे मशिनरी, माझ्या व्यवसायामध्ये मी मशिनरी घेतलेली 5 लाख रुपयांची, बरोबर आहे. आणि मी माझ्या मित्राकडून उसने पैसे घेतले होते मशिनरी घेण्यासाठी 1 लाख रुपये. मशिनरी किती रुपयाची माझी? 5 लाख रुपयाची. मित्राकडून उसने घेतले, फ्रेंडकडून लोन घेतलं मी माझ्या 1 लाख रुपये. माझं वैयक्तिक कॅपिटल किती झालं? माझे स्वतःचे पैसे किती झाले? 4 लाख रुपये. म्हणजे तुम्ही काय करताय? मशिनरी माझी मालमत्ता आहे, मशिनरी माझ्यासाठी ऍसेट आहे, आणि मित्राकडून पैसे घेतले त्याला अकाउंटमध्ये म्हणतात लायबिलिटी. म्हणजे तुम्ही ऍसेट्स मधून लायबिलिटी मायनस करताय, ते आलं कॅपिटल. मग तेच त्यांनी इथं समीकरण म्हणून काय दिलंय? कॅपिटल इज इक्वल टू ऍसेट्स मायनस लायबिलिटी. समजलं? आपल्याला हे पुढे ऍक्च्युली सगळं करायचंय. आता फक्त थेरी, पुढे सगळे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर. आता बघितलेली जी लाईन आहे ती शेवटची. कॅपिटल इज अ लायबिलिटी ऑफ बिझनेस, व्यवसायासाठी देणी आहे. का? कारण ऍज दिस अमाऊंट इज पेबल टू द बिझनेस, पेबल बाय द बिझनेस एंटरप्राइजेस. कारण व्यवसायाने हे पैसे परत करायचे कोणाला? टू द ओनरला. आणि कधी? ऍट द टाइम ऑफ क्लोजर ऑफ बिझनेस, व्यवसाय बंद करताना हे पैसे त्याला परत करायचे. ते हा पॉईंट छोटा आहे आपला, हा एक पॉईंट होईल. ड्रॉइंगचा अर्थ होतो ड्रॉइंग, चित्र. तुम्ही म्हणताय तो अर्थ बरोबर आहे, पण इथं ड्रॉइंगचा अर्थ वेगळा आहे. जर समजा मी मागाशी दिलं तेच उदाहरण देतो. माझ्या बिझनेसचा अकाउंट आहे बँकेमध्ये अकाउंट आहे. त्या बँकेमधून मी काय केलं? 25,000 रुपये माझ्या मुलाच्या शाळेची फी भरली. माझ्या मुलाचे 25,000 रुपये शाळेची फी भरली मी, बरोबर आहे. त्यानंतर समजा माझं कपडे इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे. मी काय केलं? त्यातलं एक फ्रीज माझ्या घरी वापरायला आणला. फ्रीज दुकान माझं इलेक्ट्रॉनिकचं, एक फ्रीज मी घरी वापरायला आणला. मला सांगा, बँकेतून मी 25,000 रुपये काढले ते, बरोबर आहे. कशासाठी काढले ते? मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी. हा माझा वैयक्तिक खर्च आहे, पण मी पैसे कुठून घेतले? ते व्यवसायामधून, बँकेतून घेतले. पण बँक कुणाची? कुठल्या कशाची? कुणाची बँक आहे? ते व्यवसायाचं बँक अकाउंट आहे ना.
व्यवसायाच्या बँक अकाउंट मधून मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी 25,000 रुपये काढले, यालाच आपण ड्रॉइंग म्हणतो. माझं दुकान आहे, इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे, त्यातलं एक फ्रीज मी घरी वापरायला आणला. घरी वापरतोय, माझा वैयक्तिक खर्च झाला, पण मी तो फ्रीज कुठून घेऊन आलो? व्यवसायातून घेऊन आलो, बरोबर आहे. व्यवसायातून जर स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी काय काढलं तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. समजला ड्रॉइंगचा अर्थ? व्यवसायामधून वैयक्तिक कारणासाठी जर आपण पैसे, मालमत्ता किंवा गुड्स नेला तर त्याला ड्रॉइंग म्हणतात. आणखी अजून बरेच उदाहरण देता येईल. एक समजा व्यवसायाची माझ्या कार आहे, व्यवसायासाठी मी कार घेतली होती, पण ती कार मी माझ्या घरी वापरायला दिली, माझ्या भावाला दिली किंवा बायकोला वापरायला दिली कार ती. आता ती कार माझ्या व्यवसायाची मालमत्ता आहे, पण मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी जर तिला व्यवसायातून काढली आणि वैयक्तिक कारणासाठी वापरतोय तर त्याला माझं ड्रॉइंग. समजलं? म्हणजे व्यवसायातून तुम्ही काही जरी स्वतःसाठी वापरायला घेतलं पर्सनली, त्याला माझं ड्रॉइंग. काय दिलंय बघा त्यांनी? द अमाऊंट ऑफ कॅश. कॅश म्हणजे काय? रोख. 25,000 रुपये रोख घेतले. और व्हॅल्यू ऑफ गुड्स. किराणा मालाचं दुकान आहे माझं, मी त्यातलं 10,000 रुपयाचे गहू घरी नेले, म्हणजे मी गुड्स घेऊन गेलो व्यवसायातला. कारण किराणा मालाचं दुकान असेल तर गहू माझ्यासाठी गुड्स झाला, बरोबर आहे ना. किराणा मालाचं दुकान आहे म्हणजे मी गव्हाचा व्यापारी, गहू विकतोय म्हणजे माझ्यासाठी तो गुड्स झाला. मी माझ्या व्यवसायामधून जर काही माल नेला, व्हॅल्यू ऑफ गुड्स और ऍसेट, मालमत्ता. व्यवसायाची गाडी होती, मी व्यवसायामधून काढली आणि घरी वापरायला चालू केली. म्हणजे व्यवसायामधून तुम्ही पैसे न्या, माल न्या किंवा एखादी मालमत्ता न्या. विड्रॉन फ्रॉम बिझनेस. विड्रॉ म्हणजे काय? विड्रॉचा अर्थ काय होतो? पैसे विड्रॉ वगैरे करता ना अकाउंट मधून, काढणे. विड्रॉ फ्रॉम बिझनेस, व्यवसायातून काढली. कुणी? बाय द ओनर, मालकाने. पण कशासाठी? इथं कलरही त्याला वेगळा केलाय. कशासाठी काढली आहे? पर्सनल यूज साठी, वैयक्तिक हेतूसाठी. जर व्यवसायातून तुम्ही पैसे, माल किंवा मालमत्ता घेत असेल तर त्याला ड्रॉइंग म्हणायचं. समजलं? आता त्यांनी एक्झाम्पल पण दिले बघा, मी एकदा रफ करतो म्हणजे तिथं कळेल आपल्याला. अ प्रोप्रायटर. प्रोप्रायटरचा अर्थ होतो व्यापारी. प्रोप्रायटर म्हणजे व्यवसायाचा मालक. प्रोप्रायटर म्हणजे व्यवसायाचा मालक. एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द येतात तुम्हाला आता इथं. ओनर आलं, बिझनेसमॅन आलं, प्रोप्रायटर आलं, एकच अर्थ झाला त्याचा. प्रोप्रायटर पेज कॉलेज फीस ऑफ हिज सन. त्याच्या मुलाची त्याने कॉलेजची फी भरली. और पेज हिज मेडिकल एक्सपेन्सेस, किंवा त्याने त्याचा दवाखान्याचा खर्च दिला, मोबाईलचं बिल दिलं, एक्सेट्रा फ्रॉम बिझनेस. त्यांनी व्यवसायातून जर पैसे या कारणासाठी वापरले, वैयक्तिक कारणासाठी, तर त्याला माझं ड्रॉइंग. पण ड्रॉइंग किती प्रकारचं असू शकते हे नीट समजून घ्या. ड्रॉइंग मध्ये तुम्ही व्यवसायातून पैसे घेऊ शकता, व्यवसायातला माल वापरू शकता किंवा व्यवसायाची ऍसेट पण वापरू शकता. हे सगळं जर तुम्ही पण कुठल्या कारणासाठी वापरलं पाहिजे? कुठल्या कारणासाठी? व्यवसायातून मी घेतलेली वस्तू कुठल्या कारणासाठी वापरले तर त्याला ड्रॉइंग म्हणणार? पर्सनल कारणासाठी. हा शब्द महत्वाचा आहे. पर्सनल कामासाठी जर मी व्यवसायातून पैसे, माल किंवा मालमत्ता घेतली तर त्याला ड्रॉइंग म्हणायचं. समजलं? ठीक आहे. बाकीचं आपण उद्या बघू. समजलं आज सांगितलेलं? आता तुम्हाला उद्या नोट्स देतो, म्हणजे मी जे काही लिहून देतो ते तुम्हाला तिथं स्वतःही मार्किंग करता येईल. ठीक आहे. तुम्हाला फॉर्म दिलेत, ते फॉर्म उद्या सगळ्यांनी भरून आणायचे.